राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. अपघाताचं नेमकं कारण काय? ब्लॅक बॉक्समधून काय माहिती मिळाली? CID आणि AAIBचा तपास कुठपर्यंत आला? CBI चौकशी का सुरू झाली नाही? या सर्व प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महत्त्वाची माहिती दिली आहे. तपासाच्या प्रगतीबाबत प्रथमच इतक्या सविस्तरपणे सरकारने भूमिका मांडल्यामुळे या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. नेमका तपास कुठपर्यंत पोहोचला आहे? AAIBचा अंतिम रिपोर्ट कधी येणार? ब्लॅक बॉक्समधून काय समोर आलं? CIDने आत्तापर्यंत काय तपास केलाय आणि CBIची भूमिका नेमकी काय आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण घडामोडीचं सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग मुद्देसूद पाहूया. मुद्दा क्रमांक 1. मुख्यमंत्री फडणवीसांनी तपासाबाबत काय सांगितलं? विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की या प्रकरणाचा तपास 2 वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहे. एकीकडे राज्याची CID तपास करत आहे, तर दुसरीकडे विमान अपघात तपास ब्युरो अर्थात AAIB तांत्रिक तपास करत आहे. तपासात कोणतीही घाई न करता प्रत्येक पुरावा तपासला जात असून अंतिम निष्कर्ष AAIBच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुद्दा क्रमांक 2. CBI तपास का सुरू झालेला नाही? विरोधकांनी या प्रकरणात CBI चौकशीची मागणी केली होती. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की CBIने स्वतः स्पष्ट केलं आहे की AAIBचा अंतिम अहवाल आल्यानंतरच पुढील तपासाची दिशा निश्चित होऊ शकते. कारण विमान हवेत असताना नेमकं काय घडलं याची सर्वात महत्त्वाची तांत्रिक माहिती AAIBच्या तपासातूनच मिळणार आहे. त्यामुळे त्याआधी CBI कडून तपास सुरू करणं शक्य नाही, अशी भूमिका मांडण्यात आली. मुद्दा क्रमांक 3. CIDच्या तपासात आत्तापर्यंत काय समोर आलं? मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की CIDने या प्रकरणात अनेक महत्त्वाच्या बाबींची चौकशी केली आहे. वैमानिक सुमित कपूर यांच्या बँक खात्यांची, विमा पॉलिसींची, शेअर मार्केटमधील गुंतवणुकीची सखोल तपासणी करण्यात आली. तसेच उपलब्ध सर्व CCTV फुटेज, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब तपासण्यात आले. मात्र आत्तापर्यंतच्या तपासात कोणताही संशयास्पद आर्थिक व्यवहार किंवा कट कारस्थानाचे ठोस पुरावे समोर आले नसल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुद्दा क्रमांक 4. ब्लॅक बॉक्सचं नेमकं काय झालं? या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे विमानाचा ब्लॅक बॉक्स. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की ब्लॅक बॉक्समधील डेटा यशस्वीपणे डाउनलोड करण्यात आला आहे. आवश्यक तांत्रिक माहिती 100% प्राप्त झाली असून त्यामध्ये कोणतीही अडचण आलेली नाही. AAIBने प्राथमिक अहवालही तयार केला आहे. आता या डेटाचं सखोल विश्लेषण सुरू आहे. मुद्दा क्रमांक 5. अंतिम AAIB रिपोर्ट कधी येणार? मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की त्यांनी याबाबत केंद्र सरकार आणि संबंधित मंत्र्यांशी थेट चर्चा केली आहे. त्यावेळी त्यांना सांगण्यात आलं की या दुर्घटनेचा अंतिम AAIB अहवाल जानेवारीपूर्वी सादर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी परदेशातील तज्ज्ञांची मदत घेतली जात असून अमेरिकेतील एका विशेष संस्थेचाही या तपासात सहभाग आहे. त्यामुळे तपास अधिक वैज्ञानिक आणि तांत्रिक पद्धतीने केला जात आहे. मुद्दा क्रमांक 6. रोहित पवार यांच्या विधानावर मुख्यमंत्री काय म्हणाले? रोहित पवार यांनी अशा प्रकारच्या विमान दुर्घटनांच्या अहवालासाठी कधीकधी 3 ते 4 वर्षे लागू शकतात असं म्हटलं होतं. यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की ते सर्वसाधारणपणे खरं असलं तरी या प्रकरणात केंद्र सरकारने विशेष प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे अहवाल शक्य तितक्या लवकर देण्याचा प्रयत्न सुरू आहे. दादांच्या पुण्यतिथीपूर्वी अंतिम अहवाल यावा अशी अपेक्षा सरकारची असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुद्दा क्रमांक 7. कर्नाटकातील FIR आणि पुढची कायदेशीर प्रक्रिया. या प्रकरणात कर्नाटकमध्ये दाखल झालेल्या FIRचाही विधानसभेत उल्लेख झाला. मुख्यमंत्री म्हणाले की FIR दाखल करणं ही केवळ सुरुवात असते. त्यानंतर दोषी कोण हे निश्चित करून चार्जशीट दाखल करावी लागते. मात्र AAIBचा अंतिम अहवाल येण्यापूर्वी नेमकी जबाबदारी कोणाची होती हे ठरवणं कायदेशीरदृष्ट्या शक्य नाही.
त्यामुळे भावनिक भूमिका न घेता कायद्याच्या चौकटीत राहून तपास पूर्ण केला जाईल आणि सत्य समोर आल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली, अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेचा तपास सध्या CID आणि AAIB या 2 स्वतंत्र यंत्रणांकडून सुरू असून अंतिम निष्कर्षासाठी AAIBचा अहवाल निर्णायक ठरणार आहे. दुसरी, ब्लॅक बॉक्समधील डेटा पूर्णपणे मिळाला असून त्याचं तांत्रिक विश्लेषण सुरू आहे. प्राथमिक अहवाल तयार झाला असला तरी अंतिम अहवाल जानेवारीपूर्वी सादर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती सरकारने दिली आहे. आणि तिसरी, अंतिम AAIB अहवाल आल्यानंतरच CBI किंवा इतर तपास यंत्रणांच्या पुढील कारवाईला दिशा मिळणार असून त्यानंतरच दुर्घटनेचं नेमकं कारण आणि जबाबदारी स्पष्ट होण्याची शक्यता आहे. आता तुम्हीच सांगा, AAIBचा अंतिम अहवाल आल्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाई होणं योग्य आहे का, की या प्रकरणात स्वतंत्र CBI चौकशी आधीच सुरू व्हायला हवी होती? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंच या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.